नाव घ्या, नाव त्यांचं फक्त नावाचा उच्चार घ्या. म्हणायचे वरेण अस्या कन्याया उत्पादयिष्य मान संतत्या दशपूर्वान दशापरान नामच एक विंशति पुरुषानो उद्धरतो ब्राह्म विवाह विधिना श्री लक्ष्मीनारायण प्रीतये कन्यादान. हातात घेतलेलं पाणी, एक कन्यादानाचं पाणी तुम्ही हातात घेतलेलं आहे. हातातलं पाणी सोडलं काका की आपली पोरगी कन्या परकी होणार आहे, पाहुणी होणार आहे. कदाचित आपल्याला तिच्या जन्मापासून ते आतापर्यंतचे दिवस आठवत असतात. आत्ता तो जन्म झाला होता, आत्ता तो आई बाबा हाक मारली होती, हळूहळू चालायला लागली आणि कधी मोठी झाली आपली मुलगी हे कळणं सुद्धा नाही. या ठिकाणी कन्या दान करणं, कन्यादान करण्याची काही गोष्ट आहे का? आईच्या शरीराचा एक भाग आहे, पोटचा गोळा आहे, अशी ही कन्या, सालंकृत कन्या आपण त्यांना देत आहोत. पहिल्यांदा जेव्हा आई बाबा हाक मारली तो दिवस आणि आत्ताचा दिवस, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या मुलीचा जन्म झाला त्या दिवसाचा आनंद, तिच्या सोबत केलेली पहिली दिवाळी, पहिली संक्रांत, पहिला सणवार, हे सर्व गोष्टी एक पळीभर पाण्याने आपण प्रथमेश रावांना आपला असलेला अधिकार तर देऊन टाकणार आहोत. आपल्याकडे हट्ट करणारी मुलगी, बाबा मला सायकल पाहिजे, बाबा मला चॉकलेट पाहिजे, हे सर्व हट्ट पुरवत असताना किंवा मोठी झाली आणि म्हटली बाबा तुम्ही दमले का, थांबा मी तुम्हाला पाणी आणून देते. आई तू थकली का, थांब मी स्वयंपाक करते. उद्यापासून आपल्या घरावर राज्य करणारी मुलगी 2 दिवसांनी येईल आणि म्हणाल आई बॅग कुठे ठेवू, परकी होऊन जाईल, पाहुणी होऊन जाईल. मात्र संसाराच्या चॅलेंजेससाठी आणि जीवनात खरं उतरण्यासाठी आपल्याला तिला निरोप देत असताना आपल्याला निरोप कसा द्यायचा आहे, तर हसत मुखाने द्यायचा आहे. हातातलं पाणी सोडून द्या. 2 सवाष्णीचं वरती या, 2 सवाष्णी पटकन